होत होतं सारखं. तर आपण रेस्पिरेशन म्हणजे काय इकडे होतो. मी तुम्हाला विचारलं रेस्पिरेशन म्हणजे काय, पण मला कोणी आन्सर नाही केलं. तर डेफिनेशन सांगते मी तुम्हाला. रेस्पिरेशन म्हणजे काय, तर इट इज द प्रोसेस बाय विच स्टोर्स फ्रूट्स अँड व्हेजिटेबल और फूड मटेरियल. मी तुम्हाला जसं सांगितलं की त्याचं कन्झम्पशन रेट वाढतो, त्याच्यामध्ये जे एक्झिस्टेड जे मटेरियल आहे न्यूट्रिशियस त्याचा रेट वाढतो. तुम्हाला स्क्रीन तर दिसते, ओके. तर त्याचा जो रेट वाढतो त्यामुळे stores fruits and vegetables or food material that is carbohydrate proteins and fats are broken down. त्याचा रेट वाढतो म्हणजे त्याचा कन्झम्पशनचा रेट वाढतो म्हणजे काय, तर ते मटेरियल ब्रेक डाऊन होत असतं, त्यामुळे ते रेडी टू कन्झ्युम होत असतं. ओके. अँड आर ब्रोकन डाऊन इन टू सिम्पल एंड प्रोडक्ट्स विथ अ रिलीज ऑफ एनर्जी. आणि त्यातून काय होते, तर एनर्जी रिलीज होते. त्याला म्हणायचं रेस्पिरेशन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की रेस्पिरेशन व्हॉट इज मीन बाय किंवा डिफाईन रेस्पिरेशन असं क्वेश्चन येईल. आणि त्यावेळी तुम्हाला ही डेफिनेशन लिहायची. मी आणखी एकदा वाचते, तुम्हाला सांगते. इट इज द प्रोसेस बाय विच stores fruit and vegetable or food materials that is carbohydrate proteins and fats are broken down into simple end products with a release of energy. So it is also involves degradation of food reserves, especially sugar, in order to produce chemical energy. म्हणजे शुगर कार्बोहायड्रेट जे आहे, आपण मगाशी पाहिलं इथे या पिक्चर मध्ये काय पाहिलं आपण की ते जे कार्बोहायड्रेट त्याची जी एनर्जी यूज केलेली आहे त्याचं डिग्रेडेशन होतं टू फॉर्म एनर्जी. त्याच्यापासून काय मिळते, आपल्याला एनर्जी मिळते. अँड इट इज नीडेड टू मेंटेन सेल्युलर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. सो रेस्पिरेशन अँड मेटाबॉलिझम ऑफ व्हेजिटेबल्स आर लिव्हिंग कमोडिटीज. हे काय आहे, मी मगाशी पण तुम्हाला म्हटलं की ते लिव्हिंग कमोडिटीजच असतात. आफ्टर हार्वेस्टिंग पण जोपर्यंत ड्राय होत नाहीत वेल तोपर्यंत ते लिव्हिंग कमोडिटीज आहेत. अँड कंटिन्यू टू रेस्पायर इवन आफ्टर हार्वेस्ट. So respiration uses the stored food, leading to its depletion and consequently the loss of quality. Hence storage life of vegetable is influenced by rate of respiration. त्याची जी स्टोरेज लाईफ आहे व्हेजिटेबल किंवा फ्रूटची, ती कशावरती डिपेंड करते किंवा ती कशामुळे इन्फ्लुएन्स होते, तर त्याच्या रेट ऑफ रेस्पिरेशनमुळे. तर तुम्हाला काय वाटतं, हाय रेस्पिरेशन रेट हवा की लो रेस्पिरेशन रेट हवा, कोण सांगेल मला? हाय रेस्पिरेशन रेट हवा फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सचा. मी तुम्हाला जे आतापर्यंत सांगितलं त्यातून मला सांगा, हाय रेस्पिरेशन रेट हवा की लो रेस्पिरेशन रेट हवा. हॅलो, मला सगळ्यांनी आन्सर करायचं आहे, त्याशिवाय तुमची अटेंडन्स नाही लागणार. आन्सर केलं तरच. हाय रेस्पिरेशन रेट हवा की लो रेस्पिरेशन रेट हवा? हाय और लो इतकंच आन्सर हवंय. हाय, ओके. वाय 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 हाय रेस्पिरेशन रेट हवा? हाय रेस्पिरेशन रेट असेल तर काय होईल, त्याचं डिग्रेडेशन लवकर होईल, रॉटिंग लवकर होईल. हाय रेस्पिरेशन रेट म्हणजे काय, त्याच्यातलं जे इंटरनल न्यूट्रिशियस मटेरियल आहे ते लवकरात लवकर कन्झ्युम करून संपवायला लागेल. हाय रेस्पिरेशन रेट असून कसं चालेल, जर का त्यातलं आतलं मटेरियल, त्यातलं वॉटर लेवल रेस्पिरेशनमुळे लवकर संपत असेल, तर ते ग्लेझिंग कसं राहील त्याचं, त्याच्यामधलं व्हॉल्यूम कसं राहील. पाणी कमी झालं तर त्याचं वजन पण कमी होईल, त्याचा अट्रॅक्टिव्हपणा म्हणजे रॉटिंग चालू व्हायला सुरुवात होईल, किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचा अटॅक पण वाढेल, कारण त्याची इनर कपॅसिटी कमी व्हायला लागली. जर का तुम्ही कमी जेवत असाल तर तुमच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझमचा इन्फेक्शन वाढत राहील, म्हणजे तुम्ही वीक होणार ना. तुम्ही कमी खाता याचा अर्थ, किंवा तुम्ही खाल्लेलं पटकन पटकन डायजेस्ट होत आहे, तर याचा अर्थ काय, तुम्हाला मोर फूड तुमची रिक्वायरमेंट वाढेल, म्हणजे तुम्ही वीक होत राहाल जर का ती रिक्वायरमेंट तुमची मीट नाही केली तर. त्यामुळे हाय रेस्पिरेशन रेट असून नाही चालणार. ओके, म्हणजे बरं झालं तुम्ही तू हे आन्सर केलं की हाय रेस्पिरेशन रेट असायला हवा. आता तुम्हाला क्लिअर झालं का की हाय रेस्पिरेशन रेट असून का चालणार नाही ते?
हाय रेस्पिरेशन रेट असून चालणार नाही. कारण बेस्ट सोल्युशन फॉर देअर लॉंगर शेल्फ लाईफ इज टू कीप देअर ब्रिदिंग रेट ॲज लो ॲज पॉसिबल. त्यामुळे असे सोल्युशन वापरले जातात की जे फ्रूट किंवा व्हेजिटेबलची शेल्फ लाईफ लॉंग ठेवण्यासाठी मदत करतील. ओके, त्यामुळे रेस्पिरेशन मध्ये काय होतं तर शुगर, मी काय म्हटलं, ब्रेकडाऊन ऑफ शुगर होतं, म्हणजे एक्झिस्टिंग शुगर आणि ऑक्सिजन ह्याचं कशामध्ये कन्व्हर्जन होतं तर त्यातून वॉटर, कार्बन डायऑक्साईड अँड एनर्जी. ओके, जसं फोटोसिंथेसिस होतं तसंच एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं, त्याला रेस्पिरेशन म्हणतात. आणि रेस्पिरेशन रेट शुड बी लो और टेक एफर्ट्स टू मिनिमाइज द रेस्पिरेशन रेट. ओके, हे आपण कशासाठी शिकतोय कारण ऑलरेडी त्या फ्रूटचा व्हेजिटेबलचा रेस्पिरेशन रेट हाय आहे, तो आपल्याला कमी करायचा आहे याच्यासाठी, किंवा मग त्याचा अभ्यास कसा करता येऊ शकतो याच्यासाठी. मग कुठले कुठले फॅक्टर्स असतील की जे रेस्पिरेशन रेटला इम्पॅक्ट करतील? कोणकोणते फॅक्टर असतील जे रेस्पिरेशन रेटला इम्पॅक्ट करतात? तर देर आर टू फॅक्टर्स, इंटरनल अँड एक्सटर्नल. शुगर आतमध्ये इंटरनल कोणते कोणते असतील इथे तुम्हाला दिसतात, तुम्ही काय इमॅजिन करू शकता याच्यावरून? हॅलो, तुम्ही काय इमॅजिन करू शकता? तर स्टेज ऑफ डेव्हलपमेंट, स्टेज ऑफ डेव्हलपमेंट कसं इम्पॅक्ट करतं? ड्युरिंग ऑर्गन डेव्हलपमेंट द रेट ऑफ रेस्पिरेशन व्हॅरिएशन ऑकर्स. जेव्हा त्याचे डेव्हलपमेंट होत असते तेव्हा त्याच्या रेस्पिरेशनच्या रेटमध्ये व्हॅरिएशन येत असतं, कमी जास्त होत असतं. त्यामुळे व्हेन फ्रुट्स बिकम बल्की, म्हणजे ॲट मॅच्युरिटी स्टेज डिग्री ऑफ रेस्पिरेशन रेट डिक्रीजेस. जेव्हा ते मॅच्युअर होत असतं तेव्हा त्याचा डिक्रीज होतो रेस्पिरेशन रेट, अँड ॲज कम्पेअर टू इनिशियल डेव्हलपमेंटपेक्षा. सो इन क्लायमेट्रिक फ्रूट, क्लायमेट्रिक फ्रूट म्हणजे काय माहिती का तुम्हाला? व्हॉट इज मीन बाय क्लायमेट्रिक फ्रूट्स? आन्सर मी इन द चॅट बॉक्स. व्हॉट इज मीन बाय क्लायमेट्रिक फ्रूट? क्लायमेट्रिक फ्रूट म्हणजे काय? तुमच्या असाइनमेंटमध्ये ही एक डेफिनेशन ऍड करा, व्हॉट इज मीन बाय क्लायमेट्रिक फ्रूट, आणि मला नेक्स्ट लेक्चरला दाखवायचं आहे. मॉइश्चर कंटेंट. का हे लेट आला? 032 कोण आहे हा? ये जा करू नका. तर स्टेज ऑफ डेव्हलपमेंट मध्ये क्लायमेट्रिक फ्रूट म्हणजे तुम्हाला मी विचारलंय, इन क्लायमेट्रिक फ्रूट द रेट ऑफ रेस्पिरेशन इज मिनिमम ॲट मॅच्युरिटी स्टेज. पण क्लायमेट्रिक फ्रूट मध्ये काय असतं, उलट असतं, मॅच्युरिटी स्टेजला कमी असतं रेट ऑफ रेस्पिरेशन, बट जेव्हा रायपनिंग होतं तेव्हा is about to start after harvest the respiration rate will increase to climatic peak. पण जेव्हा हार्वेस्टिंग होतं तेव्हा मात्र त्याचा क्लायमेट्रिक रेस्पिरेशन रेट मात्र वाढतो. क्लायमेट्रिक फ्रूट म्हणजे जे हार्वेस्ट केल्यानंतर पिकतात. ग्रेप हार्वेस्ट केल्यानंतर पिकतं का? बनाना हार्वेस्ट केल्यानंतर पिकतं का? याच्यावरून तुम्ही ठरवा कोणते फ्रुट्स क्लायमेट्रिक असतील आणि कोणते नॉन क्लायमेट्रिक असतील. आणि याच्यावरूनच लक्षात ठेवा की क्लायमेट्रिक फ्रूट जर का बनाना असेल, हार्वेस्ट केल्यानंतर आपण घरी आणतो बनाना, किती दिवस जास्तीत जास्त टिकू शकतो बनाना? कोल्ड स्टोरेज किंवा स्टोरेज फॅसिलिटीज पण खूप कमी आहेत फॉर बनाना. वाय? बिकॉज त्याचं रेस्पिरेशन, बिकॉज ते क्लायमेट्रिक फ्रूट आहे आणि त्याचं रेस्पिरेशन रेट हा खूप हाय आहे. कारण ॲट मॅच्युरिटीला तो रेस्पिरेशन रेट खूप कमी असतो. मॅच्युअर खूप लेट होत असतं बनाना, मँगो सारखे क्लायमेट्रिक फ्रूट. पण आफ्टर हार्वेस्टिंग त्यांचा रेस्पिरेशन रेट हा खूप वाढतो. हे आहे स्टेज ऑफ डेव्हलपमेंट मध्ये. ओके, बिफोर हार्वेस्टिंग अँड आफ्टर हार्वेस्टिंग अँड इट्स रिलेशन टू द respiration rate in climatic and non-climatic fruits. So moisture content. If the moisture is more, respiration is less. Why it is so? जर का मॉइश्चर कंटेंट जास्त असेल तर रेस्पिरेशन कमी असतं. फॉर एक्झाम्पल ग्रेप्समध्ये, वॉटरमेलॉनमध्ये मॉइश्चर कंटेंट इज मोर. बिकॉज असेल तर हायर रेस्पिरेशन रेट असेल. So more water loss lead to desiccation rather than more accumulation of sugar.
जर का जास्त वॉटर असेल तर कोण आहे अनोटेशन करताय? हु इज डुईंग दिस? वाय? तुम्हाला नाही करायचंय का लेक्चर? नाही करायचंय का लेक्चर? शुगर ऑफ फ्रूट, ठीक आहे मी पण पॉईंट वाईजच जाते, मी तुम्हाला क्वेश्चन विचारत बसत नाही. शुगर ऑफ फ्रूट, स्मॉल साइज fruits have more exposed surface compared to bulky fruits, so respiration rate is more in small fruits. Coating on surface of fruit, more thickness of coating, less the respiration rate. Type of tissue, young tissues have more respiration rate. आपण पाहिलं फक्त, it is exception to the climateric fruits. मी हे तुमच्यासाठी केलं होतं प्रिपेअर, पण तुम्ही इंटरेस्टेड नाही आहात. स्टेज ऑफ डेव्हलपमेंट, मॉइश्चर कंटेंट, शुगर ऑफ फ्रूट, कोटिंग ऑन सरफेस, टाइप ऑफ टिश्यू आणि ठीक आहे एक्सटर्नल फॅक्टर्स. देर आर the existence of external factors are also there which affects respiration rate of the fruit and vegetable. So different external factors are temperature, oxygen concentration, carbon dioxide, stress in a vegetable, ripening, fruit injury and ethylene. So how temperature does affects on the respiration rate of fruit and vegetable? The chemical reaction goes faster at higher temperature. टेम्परेचरला, जास्त टेम्परेचरला त्यातली जी केमिकल रिॲक्शन आहे आपण आता पाहिली, एक्सचेंज ऑफ गॅसेस इज अल्सो केमिकल रिॲक्शन. त्यामुळे ती रिॲक्शन फास्ट होते जर का टेम्परेचर हाय असेल. दो वेन द टेम्परेचर इज टू हॉट, एन्झाइम्स विल ब्रेक डाऊन अँड रेस्पिरेशन विल स्टॉप. जर का खूपच एक्स्ट्रीम हॉट झालं तर एन्झाइम्स ब्रेकडाऊन होतील आणि रेस्पिरेशन स्टॉप होईल. त्यामुळे टेम्परेचर अफेक्ट्स ऑन द रेस्पिरेशन रेट. कसं अफेक्ट करतं तर त्याची रिॲक्शन वाढते, ग्रोथ ऑफ द रिॲक्शन फास्ट होते त्याची. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन, द रिॲक्शन नीड्स ऑक्सिजन. आपण पाहिलं मगाशीच, ऑक्सिजन आतमध्ये असेल ही तर त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. ऑक्सिजन जर का जास्त असेल, ऑक्सिजन नीड्स रिॲक्शन, रिॲक्शनला ऑक्सिजनची गरज असते. सो इफ देर इज नो ऑक्सिजन, नो रेस्पिरेशन ऑकर्स. बरोबर आहे ना? आपण मागाशी पाहिलं ऑक्सिजन हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे अँड इट शुड बी देअर. जर का ऑक्सिजनच नसेल तर रेस्पिरेशन होणार नाही. त्यामुळे इन जनरल लेस ऑक्सिजन लीड टू, जर का कमी ऑक्सिजन असेल तर काय होईल? रेस्पिरेशन रेट वाढेल की कमी होईल? ऑक्सिजन गरजेचं आहे रेस्पिरेशन होण्यासाठी, आणि जर का ऑक्सिजनच कमी असेल तर काय होईल? आन्सर मी इन द चॅट बॉक्स. ऑक्सिजनची गरज आहे रेस्पिरेशन होण्यासाठी, आणि जर का तो ऑक्सिजनच कमी असेल तर रेस्पिरेशन रेट काय होईल? वाढेल की कमी होईल? इट्स डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ रेस्पिरेशन. त्यामुळे जर का त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तर डिरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये काय होईल? रेस्पिरेशन रेट ऑल्सो डिक्रीज. कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन काय होईल? कार्बन डायऑक्साईड CO2 चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं किंवा कमी झालं तर रेस्पिरेशन रेट वाढेल की काय होईल? तुम्हाला समजतंय का मी काय सांगतेय ते? इट्स म्हणजे हे आपलं केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे थोडस. Carbon dioxide concentration, the influence of carbon dioxide concentration depends strongly on the fruit and vegetable. Some might increase in respiration rate. कार्बन डायऑक्साईडचं काय आहे? इट डिपेंड्स ऑन द फ्रूट, की कोणतं फ्रूट आहे ते. जसं आपण पाहिलं मॉइश्चर कंटेंट जास्त असेल तर काय होतं? रेस्पिरेशन रेट कमी होतो. तसंच CO2 चं पण इट डिपेंड्स ऑन द फ्रूट. So might increase in the respiration rate, whereas with other more carbon dioxide might lead to lower reaction. Okay. Stress in a vegetable. व्हेजिटेबल मध्ये स्ट्रेस असणं म्हणजे काय? येस, व्हेजिटेबल्स कॅन बी स्ट्रेस्ड. फॉर इन्स्टन्स इफ दे आर कट और डॅमेज. जर का त्यांना डॅमेज झालं, पोहोचलं गेलं किंवा कट झालं तर त्याच्यामध्ये स्ट्रेस निर्माण होतो. These will initiate all sorts of reaction including those that accelerate respiration. आणि याच्यामध्ये सगळ्यात काइंड ऑफ रिॲक्शन होतात की ज्याने रेस्पिरेशन रेट पण वाढतो. जर का फ्रूटला कट गेलं
तर तुम्हाला एखादी इंजुरी झाली तर काय होतं, डॉक्टर काय सांगतात, नॉनव्हेज खायला. म्हणजे एखाद्याचं हाड वगैरे ब्रेक झालं तर डॉक्टर काय सांगतात, नॉनव्हेज खा. का? टू मीट दॅट रिक्वायरमेंट ऑफ प्रोटीन्स टू गेट रीड ऑफ दॅट इंजुरी. तसंच आहे प्लांट्स मध्ये पण. जर का स्ट्रेस असेल व्हेजिटेबल मध्ये तर इट विल लीड टू हायर रेस्पिरेशन रेट. देन रायपनिंग. रायपनिंग म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सांगितलं, क्लायमेट्रिक फ्रुट्स अँड नॉन क्लायमेट्रिक फ्रुट्स. रायपनिंग नॉन क्लायमेट्रिक फ्रुट्स मध्ये काय होतं, आफ्टर हार्वेस्टिंग पण फ्रुट्स राईप होतात. त्यांना झाडांनाच ठेवायची गरज नाहीये. पण काही नॉन क्लायमेट्रिक फ्रुट्स जसं की डाळिंब. डाळिंब काढल्यानंतर पिकतं का? द्राक्ष काढल्यानंतर पिकतात का? कोणच काहीच आन्सर करत नाहीये. झोपले का काय सगळे? सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. कॅमेराज ऑन करा सगळ्यांनी. I am requesting all you. Please keep your cameras on. No one is there. Hello, I am requesting all. Please keep your cameras on. तुम्हाला समजतंय का नाही मी काय शिकवते? इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करतात लोक, मास्टर्स करतात, पीएचडी करतात, डॉक्टरेट होतात. इम्पॉर्टंट टॉपिक आहे ह्या बेसिक गोष्टी कळणं. जर का तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर. ठीक आहे. रायपनिंग. सम फ्रुट्स मी तुम्हाला सांगितलं, कंटिन्यू टू राईप आफ्टर दे हॅव बीन हार्वेस्टेड. ड्युरिंग रायपनिंग द रेस्पिरेशन रेट माइट इन्क्रीज. रेस्पिरेशन रेट काय होतो, काही फ्रुट्स व्हेजिटेबल मध्ये इन्क्रीज होतो, काही मध्ये डिक्रीज होतो, डिपेंडिंग ऑन द fruit and vegetable. So this can be also linked with ethylene concentration. Ripening is directly proportional to the concentration of ethylene. जर का इथिलीन वाढत असेल, रायपनिंग हार्मोन कोणता आहे माहिती आहे तुम्हाला? रायपनिंग हार्मोन कोणता आहे? इथिलीन इज द रायपनिंग हार्मोन. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल सीईटी मध्ये, MCER च्या. लोक JRF चा अभ्यास सेकंड इयर पासून करतात. Why? Because they want to know all the basics. फ्रूट इंजुरी. फ्रूट इंजुरी जसं मी तुम्हाला सांगितलं, स्ट्रेस इन अ व्हेजिटेबल is also equal means the concept related with the stress in a vegetable is also equal to the concept of fruit injury. This mechanical injury is also responsible for stimulating respiration rate. And ethylene, मी तुम्हाला आता सांगितलं, इथिलीन इज कॉल्ड ॲज रायपनिंग हार्मोन. जर का इथिलीनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा ऍप्लिकेशन आपण एक्सटर्नल, फक्त हाच एक फॅक्टर आहे एक्सटर्नल फॅक्टर, की जो इंटरनल आणि एक्सटर्नल पण असतो. काही फ्रुट्सना आपल्याला एक्सटर्नली अप्लाय करावं लागतं टू बी राईप. जे क्लायमेट्रिक फ्रूट आहेत त्याच्यातच आपण ऍप्लिकेशन करू शकतो इथिलीनचं. जे नॉन क्लायमेट्रिक फ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये आपण इथिलीन अप्लाय करून चालेल का? कारण ते पिकणारच नाहीये after harvesting. So application of ethylene can leave the time to reach climatic peak. Climatic peak म्हणजे हार्वेस्टिंग होण्यासाठी. तर हे मी काही इमेजेस कलेक्ट केल्या होत्या तुम्हाला दाखवण्यासाठी की रेस्पिरेशन रेट कसा वाढतो जर का इथिलीनचं कॉन्सन्ट्रेशन. इथे इथिलीनचं कॉन्सन्ट्रेशन, ही डायग्राम काय दाखवते तुम्हाला, द टेम्परेचर अफेक्ट्स द डिग्री ऑफ रिस्पॉन्स और सिव्हिरिटी ऑफ मेकॅनिकल डॅमेज. आपण मगाशी पाहिलं, जर का टेम्परेचर वाढलं तर रेस्पिरेशन रेट वाढेल. सो इट कंप्राइजेस नॅचरल बॅरियर्स इन्क्रीजिंग वॉटर लॉसेस. टेम्परेचर वाढलं तर वॉटर लॉस होईल आणि पॅथोजेनिक इन्फेक्शन पण होईल. म्हणजे मेकॅनिकल प्लस मायक्रोबियल प्लस एक्सटर्नल and internal factors are going to affect. ओके, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट बघा. इथिलीनचं प्रमाण कमी आहे इथं, पण जर का वाढलं तर त्याचं रेस्पिरेशन रेट पण वाढतोय. इथिलीनचं प्रमाण जसं जसं कमी होत आहे तसं त्याचं रेस्पिरेशन रेट पण स्लोली कमी कमी होत आहे. ठीक आहे, इतकंच सांगायचं होतं रेस्पिरेशनच्या इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर्स बद्दल.
So temperature affects on respiration rate. 10 degree Celsius ला, 20 degree Celsius ला आणि 30 degree Celsius ला. At temperature above the optimum rate of deterioration increases 2 to 3 fold for every 10 degree Celsius rise in temperature. म्हणजे respiration rate एव्हरी 10 डिग्री सेल्सिअसला 2 ते 3 वेळा 2 ते 3 पटीने वाढतो. 10चा 2 पट 20 आणि परत 10ची 3 पट पण नाहीये बट स्टील बाय 10%. ओके. हाय टेम्परेचर इन्क्रीजेस दी ट्रान्सपिरेशन रेट टू. So what is ethylene? मी तुम्हाला मगाशी विचारलं. Ethylene is a gas released by some fruits and vegetable that causes produce to ripen faster. Ethylene is a ripening hormone. Some fruits and vegetables are more sensitive to ethylene than others. पण काही fruits and vegetable हे more sensitive असतात than others. So role of ethylene produces gaseous compound. Why त्यांनी का असं म्हटलंय की it produces gaseous compound? Some fruits किंवा most of the fruits produces a gaseous compound called ethylene that starts the ripening process. That starts the ripening process. Gaseous compound जसं की इथिलीन आहे त्याच्यामुळे त्याची रायपनिंग प्रोसेस फास्ट होते त्यामुळे त्याला असं म्हटलं की प्रोड्युसेस गॅसेस कंपाऊंड जे की इथिलीन आहे. क्लायमेट्रिक म्हणजे काय? इट्स लेवल इन अंडर राईप फ्रूट इज व्हेरी लो. अंडर राईप म्हणजे जे झाडावरती क्लायमेट्रिक फ्रूट झाडावरती असतात की जे आपण अंडर राईप पण हार्वेस्ट करतो ते, तर त्याची लेवल काय असते? कमी असते, इज व्हेरी लो. बट ॲज फ्रूट डेव्हलप्स दे प्रोड्युसेस लार्जर अमाऊंट ऑफ द स्पीड of the ripening process or the stage of ripening known as the climateric. कळतंय का मी काय म्हणते? त्यांची रायपनिंग प्रोसेस जी आहे ती लार्ज अमाऊंट वरती वाढते आफ्टर हार्वेस्टिंग. थर्ड वन, व्हरायटी डिपेंडंट ऑन व्हरायटी. जो इथिलीनचा रोल आहे तो व्हरायटी डिपेंडंट पण असतो. कसा असतो मी तुम्हाला सांगितलं. क्लायमेट्रिक अँड नॉन क्लायमेट्रिक फ्रुट्स मध्ये काही फ्रुट्सना किंवा व्हेजिटेबलना कमी इथिलीन लागतं टू अचीव दॅट डिझायरेबल मॅच्युरिटी किंवा कन्झम्पशनची लेवल अचीव करण्यासाठी. त्यामुळे काही फ्रुट्समध्ये आपण कमी इथिलीन 100% इथिलीन नसेल तरी वी कॅन कन्झ्युम इट. सो इट्स डिपेंडंट ऑन व्हरायटी. रॅपिड राईज इन द इथिलीन. व्हाय दिस इज सो रॅपिड राईज इन द इथिलीन कशामुळे होत असेल? The level of ethylene and the rate of ripening. तुम्हाला काय वाटतं? When the harvested after the rapid rise in ethylene, they quickly soften and senescence म्हणजे काय? त्यांना senescence येतो in storage. Senescence म्हणजे गळतीकडे जातात, ड्राय व्हायला लागतात. त्यांचं शेवटची स्टेज असते त्याला senescence म्हणतात. So other varieties have a slower rise in ethylene. सेनेसेन्स कडे जातात जर का रॅपिड राईज झाली इथिलीन मध्ये. इतकंच सांगायचं आहे. सप्रेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथिलीन. When for apples that will be stored longer than 2 months, it is imperative to harvest them. सप्रेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथिलीन जर का असेल तर आपण हार्वेस्ट करू शकू का? त्याची मॅच्युरिटी अचीव नाही होणार. कन्झम्पशन साठी ते प्रॉपर स्टेज मध्ये नसणार. त्यामुळे सप्रेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथिलीन इज नॉट डिझायरेबल अँड इट कॅन बी कंट्रोल. तुम्हाला काय वाटतं? इथिलीन प्रोडक्शन कंट्रोल करू शकतो का आपण? एस ऑर नो? फक्त इतकं सांगा. मी जे इतकं आतापर्यंत सांगितलं त्याच्यावरून एस ऑर नो सांगा की इट कॅन बी कंट्रोल्ड ऑर नॉट. मी तुम्हाला एक क्लू देते. इथिलीनचं इथेफॉन गॅसची ट्यूब मिळते. तुम्हाला माहित पण असेल काहींच्या घरी बनानाच्या बाग असतील, केळ्यांच्या बागा असतील किंवा द्राक्षांच्या बागा असतील. आंब्याला पण पिकवतात. तर कॅन बी कंट्रोल्ड ऑर नॉट? तुम्हाला समजतंय का काही? खूप मोठी असाइनमेंट होईल जर का नाही समजत तर. गुड. इट कॅन बी कंट्रोल्ड. हाऊ टू मेजर इथिलीन किंवा टू कंट्रोल इथिलीन एक्सपेन्सिव्ह इन्स्ट्रुमेंट्स आर नीडेड. इज इट ट्रू? एक्सपेन्सिव्ह इन्स्ट्रुमेंट्स लागतील.
This is often done by specialized lab and sometimes by some cooperative extensions to determine if fruit in a general region are still at a stage where they can be stored long term. So cheap methods can be used to measure the stage of ripeness, but are not as precise as measuring the level of ethylene in fruit. So methods of controlling ethylene in fruit include pre-harvest application of amino vinyl glycine. त्याला रिटेन असं पण म्हणतात. It can be controlled with the application of रिटेन. कोणतं केमिकलचं नाव आहे त्या? अमायनो विनिल ग्लायसिन. प्री हार्वेस्ट ऍप्लिकेशन ऑफ आणि पोस्ट हार्वेस्ट, आणि जर का क्लायमेट्रिक असेल तर पोस्ट हार्वेस्ट ऍप्लिकेशन ऑफ 1-मिथाइल सायक्लोप्रोपिन. त्याला स्मार्ट फ्रेश असं पण म्हणतात. स्मार्ट फ्रेशचं ऍप्लिकेशन करून पोस्ट हार्वेस्ट कंट्रोल करू शकतो आपण इथिलीनला. कशासाठी? तर टू हॅव लॉंगर शेल्फ लाईफ, टू रिड्यूस इट्स रेस्पिरेशन रेट. जर का रायपनिंग होत असेल म्हणजे इथिलीन वाढतं, म्हणजे रेस्पिरेशन रेट वाढतो. याच्यासाठी आपण कंट्रोल करण्यासाठी काय वापरतो? प्री हार्वेस्ट आणि पोस्ट हार्वेस्ट, रिटेन आणि स्मार्ट फ्रेश हे 2 केमिकल्स यूज करतो. कशासाठी? तर टू रिड्यूस दॅट रेस्पिरेशन रेट, टू कंट्रोल दॅट इथिलीन प्रोडक्शन, टू हॅव लॉंगर शेल्फ लाईफ. ओके. सो कोल्ड स्टोरेज, कंट्रोल ॲटमॉस्फेरिक स्टोरेज अँड इथिलीन स्कबिंग और ह्या सगळ्या गोष्टींचं पण ऍप्लिकेशन करतो फॉर लॉंगर शेल्फ लाईफ. हे आपण ह्याचा स्टडी सगळा ह्याच्यासाठी करतोय, टू हॅव लॉंगर शेल्फ लाईफ, जेणेकरून आपण एक्सपोर्ट करू शकू, जेणेकरून आपण प्रोसेसिंगसाठी ते फ्रूट अँड व्हेजिटेबल एक्सटेंड करू शकू त्याची लाईफ. सो इथिलीन आर सेन्सिटिव्ह. सम फ्रूट्स अँड क्रॉप्स, व्हेजिटेबल्स आर सेन्सिटिव्ह टू द इथिलीन. फॉर एक्झाम्पल ॲपल, asparagus, avocado, banana, broccoli, onion, squash, sweet potatoes and watermelons. इथिलीन प्रोड्युसर्स कोण कोण आहेत? जनरली सगळेच व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स आहेत. तर ह्याच्यावरती तुम्हाला काही डाऊट आहे का? विचारा. काही क्वेश्चन असेल तर विचारा. हे आपण घेतलं. इथिलीन सेन्सिटिव्हला असतात काही फ्रुट्स. इथिलीन प्रोड्युसर जनरली ऑल आहेत. नॉन इथिलीन सेन्सिटिव्ह जे नॉन क्लायमेट्रिक फ्रुट्स आहेत. हे मगाशी आपण पाहिलं तेच, रेस्पिरेशन रेट वाढला कमी झाला तर काय काय इम्पॅक्ट होतो कोणकोणत्या फ्रुट्स वरती. नॉन क्लायमेट्रिक फ्रूट वरती जनरली जर का रेस्पिरेशन रेट कमी असेल तर इट अफेक्ट्स ऑन दी नॉन क्लायमेट्रिक फ्रूट. आणि क्लायमेट्रिक फ्रूट मध्ये फक्त टोमॅटो आफ्टर हार्वेस्टिंग पण पिकतो, तर त्याचं रेस्पिरेशन रेट किती आहे? मॉडरेट आहे, 10 to 20. नॉन क्लायमेट्रिक फ्रूटचा फ्रॉम लो टू एक्स्ट्रीमली हाय पर्यंत रेस्पिरेशन रेट आहे. त्यामुळे त्यांना गरज आहे, जे हायली रेस्पायर होतात त्यांना गरज आहे एक्सटर्नल ऍप्लिकेशनची, प्री हार्वेस्ट आणि पोस्ट हार्वेस्ट कंट्रोल करणारे एजंटची. ठीक आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा, काही समजलं नसेल तरी विचारा. इम्पॉर्टंट लेक्चर आहे, तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे. जरा घरी गेल्यानंतर रीड केलं तरी समजून जाईल. हॅलो. आणि असाइनमेंट कंप्लीट करा. नेक्स्ट लेक्चरला मी पहिल्यांदा असाइनमेंट पाहिन आणि लेक्चर स्टार्ट करेन, नाहीतर पुढचे लेक्चर्स पण घेणार नाही. हाऊ इथिलीन इज हार्मफुल ऑर नॉट. तुला काय वाटतं? इथिलीन इज हार्मफुल ऑर नॉट? इथिलीन इज मस्ट टू रायपन द फ्रूट. त्यामुळे हे हार्मफुल नाहीये. ऍक्च्युली इट इज इसेन्शियल फॅक्टर. हार्मफुल कधी होईल? हार्मफुल आहे कशाच्या बाबतीत? त्याची लॉंगर शेल्फ लाईफ नाही येते तेव्हा. पण बिफोर शेल्फ लाईफ एक्सटेंड करण्याआधी आपला प्रोडक्ट काय आहे तुम्हाला मी ते दाखवते. मला क्वेश्चन काय विचारलाय की इथिलीन इज हार्मफुल ऑर नॉट. एक सेकंड. आपलं हे फ्रूट आहे समजा, त्याची शेल्फ लाईफ जर का इथिलीनचं कॉन्सन्ट्रेशन इथपर्यंत वाढल्यामुळे आपल्याला ते डिझायरेबल आहे कन्झम्पशनसाठी, पण इथून त्याची जर का शेल्फ लाईफ इथपर्यंत, म्हणजे हे डिझायरेबल कधी आहे? कन्झम्पशनसाठी.
कन्झम्पशनसाठी. पण आपल्याला ते एक्सपोर्ट करायचं आहे कशामुळे, जिथे ते पिकत नाही तिथे पण नेण्यासाठी. तर पण त्याची शेल्फ लाईफ म्हणजे इथंच लिमिट करता ना. जर का इथून पुढे गेलं तर ते काय होईल, त्याची शेल्फ लाईफ नाही होणार, म्हणजे त्याचं डिग्रेडेशन होईल. इथून पुढे त्याचं डिग्रेडेशन होईल म्हणजे त्याची ऍक्च्युअली क्वालिटी खराब होईल, पण शेल्फ लाईफ काय होईल, वाढणार नाही. मग त्याच्यासाठी काय, पण आपल्याला इथपर्यंत येणं तर गरजेचं आहे. म्हणजे इथिलीन प्रोडक्शन इज मस्ट. फर्स्ट स्टेप काय आपली, तर इथिलीन प्रोडक्शन इज मस्ट आहे. आपल्याला इथं इथिलीन मस्ट आहे. पण याच्या पुढे जाण्यासाठी मग इथून पुढे आपण काय करायचं, कंट्रोल करायचं याला बाय ऍप्लिकेशन ऑफ काही याच्यामध्ये प्री हार्वेस्ट, काही याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट. फ्रेश स्मार्ट फ्रेश यूज करायचं क्लायमेट्रिक फ्रूट मध्ये, आणि जे रिटेन आहे ते नॉन क्लायमेट्रिक फ्रूट मध्ये किंवा प्री हार्वेस्टिंग साठी. ओके. सो कंट्रोल मेजर्स फॉर रिड्यूस रेस्पिरेशन रेट फॉर इन्क्रीजिंग शेल्फ लाईफ, तेच सांगितलं आता. रेस्पिरेशन रेट कमी करण्यासाठी प्री कुलिंग करतात. प्री कुलिंग इज ऑल्सो डन टू रिड्यूस द रेस्पिरेशन रेट. रेस्पिरेशन रेट कमी करण्यासाठी काय करतात, प्री कुलिंग करतात. आणि आपण आता जे पाहिले प्री हार्वेस्ट आणि पोस्ट हार्वेस्ट मेजर घेतलं जातं. किंवा त्याच्यामध्ये इरिगेशनचं पण द्राक्षांमध्ये द्राक्ष काढण्याआधी त्याचं इरिगेशन थांबवलं जातं टू रिड्यूस इट्स रेस्पिरेशन रेट. इरिगेशनचं शेड्युलिंग केलं जातं. ऍप्लिकेशन ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स केलं जातं, जसं की जिबर्लिक ऍसिड आणि अदर रिटार्डंट्स पण वापरले जातात. ओके. आणखी काही डाऊट आहे. विदाउट एनी इक्विपमेंट आपण इथिलीन कंट्रोल करू शकतो का? ओके. विदाउट एनी इक्विपमेंट आपण इथिलीन, इक्विपमेंट मी तुम्हाला आज सांगितलंच नाहीये, मी तुम्हाला फक्त केमिकल सांगितले. इक्विपमेंट कोणतंच नाहीये. केळांचं जे घड असतात ते एका प्लास्टिकच्या कव्हर मध्ये बांधून ठेवले जातात. किंवा इक्विपमेंट ऍज सच आपण काय वापरतो, तर मँगोचं जे आपण ट्रॅडिशनल वे वापरतो स्ट्रॉचा, जेणेकरून आपण मँगोजना राईप करू, तर ते एक ट्रॅडिशनल वेजच आहेत ऍज अ इक्विपमेंट. तर आपण विदाउट इक्विपमेंट नॅचरल वेजनी, जसं की प्री कुलिंग करून आपण इथिलीन कंट्रोल करू शकतो. प्री कुलिंग इज द बेस्ट वे टू रिड्यूस द इथिलीन कंटेंट. आणखी काही? गुड. सो यू हॅव हर्ड इट व्हेरी केअरफुली अँड थँक्यू व्हेरी मच. फक्त नेक्स्ट टाइमची मी तुम्हाला असाइनमेंट सेंड करते ग्रुपवरती, ती प्रिपेअर करा. थँक्यू सो मच. मी एंड करते मीटिंग. नाही, मला असं वाटतं आता सगळ्यांना डाऊट नाही आहेत. सो ठीक आहे. थँक्यू. मग सगळ्यांनी जरा ऑन करा तुमचे कॅमेरे. अटेंडन्स घेते मी.